राज्य में लगातार हो रही भारी बारिश ने किसानों को गहरे संकट में डाल दिया है। खेतों में पानी भरने से कपास, सोयाबीन सहित तमाम फसलें बर्बाद हो गई है। किसानों की इस दुर्दशा पर चिंता जताते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार से प्रति हेक्टेयर 50,000 रुपए मुआवजे की मांग की। शनिवार को नागपुर में उन्होंने कहा कि सरकार केवल पंचनामा न करे बल्कि तत्काल केंद्रीय टीम बुलाए और किसानों को त्वरित राहत दे। नाही, पाऊस तर हवामान खात्याचा अंदाजच होता की पुन्हा पाऊस येणार। आता झालेला अंदाजित नुकसान शेतीचं आहे ते 50 लाख हेक्टरच्या जवळपासचं आहे आणि पुन्हा ह्या अतिवृष्टीमुळे आता काही जे शिल्लक राहिलं तेही नष्ट होणार आहे। माहीत नाही, पावसाने यावेळेस मराठवाड्याला संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त केले। शेतकरी उद्ध्वस्त झाला, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, जनावरं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या आणि कांद्यापासून तर सोयाबीनपासून मका, टोमॅटो ही सर्व आणि कपाशीपर्यंतचं झळ पोचली। येलो मॅजिक नावाचा रोग आला होता, त्याच्यातूनही काही भागात नुकसान झालं आणि या सगळ्या नुकसानीमध्ये शेतकरी सावरणं आता फार कठीण झालं आहे। कारण असं आहे की ठीक आहे, काही नुकसान झालं, अर्ध तरी पीक हातात येईल, पण ती परिस्थितीसुद्धा नाही। 100% पिकं उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली आणि म्हणून आता केवळ ते आम्ही पंचनामे करू, माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर मग रिपोर्ट करू वगैरे या भानगडी करण्यापेक्षा शासनाने त्वरित केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि केंद्राची टीम बोलवावी। ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी, तरच काही ना काही आधार शेतकऱ्याला होईल, नाहीतर त्यांची चूलसुद्धा उद्या पेटणार नाही। अशी स्थिती आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे।